नमस्कार, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी प्रमोद भस्के KBC विनर स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की IVR कॉल आल्यानंतर नेमकं आपल्याला काय करायचं आहे आणि सपोज IVR कॉल अटेंड करताना डिस्कनेक्ट झाली किंवा अटेंड करायचं म्हणजे कॉल पिक करायचं मिस झालं तर त्यावेळी काय करायचं हे आपण डिस्कस करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण डिस्कस करूया की IVR कॉल आल्यानंतर काय काय म्हणजे विचारतील त्याबद्दल आपण डिस्कस करू. तर सर्वात प्रथम IVR कॉल आल्यानंतर ते तुमच्याकडून एक कन्फर्मेशन विचारतील की तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं का कौन बनेगा करोडपती सीझन 16साठी. तर तिथं तुम्हाला येस करायचं आहे पहिल्या प्रश्नाला, आणि जर नो केलं तर कॉल डिस्कनेक्ट होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे तुम्हाला तिथं येस करायचं आहे. रजिस्ट्रेशन केलं होतं का असं विचारलं की तुम्हाला येस करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं एज कन्फर्म करतील, तुमचं जेंडर कन्फर्म करतील. अशा 2-3 गोष्टी विचारून कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला 3 प्रश्न विचारतील. तर 3 प्रश्नांची योग्य ती उत्तरं द्यायची आहेत. 2 क्वेश्चनमध्ये ऑप्शन असतात आणि तिसऱ्या क्वेश्चनला ऑप्शन नसतो, ते नियर बाय आन्सर करायचं असतं, ते डिजिटमध्ये असतं. आता त्याच्यानंतर सपोज तुम्हाला IVR कॉल आला, तुम्ही बाहेर असल्यामुळं किंवा बिझी असल्यामुळं कामामध्ये तुम्हाला तो कॉल उचलता आला नाही, तर तुमच्याकडून मिस झाला. कॉल जर मिस झाला किंवा कॉल डिस्कनेक्ट झाला, तुम्ही पिक जरी केला आणि डिस्कनेक्ट झाला कॉल, तर तशा वेळी काय करायचं आहे. तर KBC टीम कधी पण जेव्हा कॉल करते, जेव्हा तुमचं सिलेक्शन होतं त्याच्यानंतर जेव्हा त्यांच्या टीमकडून तुम्हाला कॉल येतो, ते मॅक्सिमम तुम्हाला 3 टाइम्स कॉल करतील. समजा तुमच्याकडून जर एक वेळा मिस झाला IVR कॉल, ते परत एकदा कॉल करतील. दुसऱ्या वेळेस जरी मिस झाला तरी लास्ट 3rd टाईम ते कॉल करतील. तर असं टोटल ते 3 टाईम कॉल करतील. 3 वेळेस तुम्हाला ते कॉल करतील. त्याच्यामुळं शक्यतोवर तुम्ही काळजी घ्या की तुम्हाला आता माहीतच आहे की आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्याच्यामुळे शक्यतोवर आता IVR कॉल 26 एप्रिल ते 10 मे ह्या पिरियड दरम्यान कधीही येणं स्टार्ट होऊ शकतात. त्याच्यामुळे तुमचं काम आहे की तुम्ही शक्य तेवढं जेव्हा IVR कॉल येतो तेव्हा शांत जागेमध्ये जा, जिथं की तुम्हाला कसलाही डिस्टर्बन्स होणार नाही कॉल अटेंड करताना. आणि इयरबड म्हणजे कॉल जेव्हा आन्सर करता तेव्हा तुम्ही इयरबडचा उपयोग करा किंवा हेडफोनचा उपयोग करा, जेणेकरून तुम्हाला सोपं पडेल आणि त्याचा उपयोग करून तुम्ही आन्सर करू शकता, जेणेकरून तुमचा कॉलही डिस्कनेक्ट होणार नाही. म्हणजे तुम्ही जेव्हा प्रॉपर रेंजमध्ये असाल तेव्हा कॉल डिस्कनेक्ट होत नाही आणि मिस पण होणार नाही जर तुम्ही काळजी घेतली तर. आणि जरी सपोज मिस झाला तरी ते मॅक्सिमम तुम्हाला 3 वेळेस कॉल करतील KBC टीम. आणि जर सपोज तुम्ही 3 वेळेस जरी त्यांचा कॉल पिक नाही केला तर मग तुमचे सिलेक्शनचे चान्सेस कमी होऊन जातील. ते परत कॉल करतील न करतील ह्याची गॅरंटी खूप कमी आहे. त्याच्यामुळं शक्यतोवर तुम्ही 3 वेळेसची वाट न पाहता पहिली वेळेस कॉल आला की पिक करून आन्सर करून द्या, जेणेकरून म्हणजे तुम्हाला पुढच्या प्रोसेससाठी इझी पडेल. 3 वेळेस कशाला वाट पाहायची. त्याच्यामुळं ह्या चुका करू नका तुम्ही, नाहीतर सिलेक्शनचे चान्सेस खूप कमी होतात. कारण की मित्रांनो कसं आहे, ट्राय करणारे भरपूर आहेत. त्याच्यामुळं आपलं काम आहे की आपण सिरियसली ट्राय करायचं आहे. आपल्याला हॉट सीटवर जायचं असेल तर. बाकीचे कसं करतील त्याच्याकडे लक्ष न देता आपापली काळजीपूर्वक कॉल अटेंड करा. आणि डिस्कनेक्ट जरी झालं, डिस्कनेक्ट सपोज 1 किंवा 2 वेळेस जरी डिस्कनेक्ट झालं तर तिसऱ्या वेळेस कॉल येईल. पण 3 वेळेस जरी डिस्कस झालं मग थोडंसं अवघड आहे. त्याच्यामुळं डिस्कनेक्ट होऊ नये याच्यासाठी तुम्ही फक्त एकच करू शकता, प्रॉपर रेंजमध्ये राहणं आणि शांत जागेमध्ये कॉल अटेंड करणं, एकच करू शकता तुम्ही. तर अशा ह्या 2-3 गोष्टी होत्या ज्या की सांगणं इम्पॉर्टंट होतं तुम्हाला. तर IVR कॉल आला की ह्या गोष्टींची काळजी घ्या. तुमचं सिलेक्शन 100% होऊन जाईल पुढच्या लेवलसाठी. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं सिलेक्शनचे चान्सेस वाढवू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.